नमस्कार. सन 1645 चा तो भारावलेला दिवस. अवघ्या 15-16 वर्ष वयाच्या मावळ्यांनी आपल्या मनाशी ठरवलेल्या राजासोबत रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. अवघ्या इतिहासात अजरामर झालेला हा प्रसंग आम्ही कल्याणवाडीचे मावळे आपणासमोर सादर करीत आहोत. प्रसंग आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. नमस्कार, मी आहे शिवराय. नमस्कार, मी आहे कान्होजी जाधव. नमस्कार, मी आहे बाजी पासलकर. नमस्कार, मी आहे तानाजी मालुसरे. नमस्कार, मी आहे सूर्यजी मालुसरे. नमस्कार, मी आहे यशाजी कंक. नमस्कार, मी आहे सूर्याजी काकडे. नमस्कार, मी आहे नरेश प्रभू गुप्ते. नमस्कार, मी आहे बापूजी मुदगल. गडांनो, मी माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का? बोला राजे बोला. आमचे वडील शहाजी राजे विजापूरच्या सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथील जहागिरीचा अधिकार दिलाय. सर्व कसं छान चाललंय, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानाच्या वतनदारीवर आपण खुश आहे का? दुसऱ्याच्या ओंजळीने आपण पाणी प्यावे का? आपल्या चारही बाजूला परकीय राजवटी आहे. त्यांचे सतत युद्ध होतात आणि आपलीच माणसं युद्धात नाहक मारली जातात. कुटुंबाच्या कुटुंब देशधरी लागतात आणि इतके सोडून आपल्या पदरी काय गुलामगिरी. आपण किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी किती काळ कापायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वतनाच्या लोभाने आम्ही असेच चालू द्यावे का? बोला राजे बोला. आपला मनात आहे, आम्हाला सांगा. तुम्ही जे सांगाल ते करायला आम्ही एका पायावर तयार आहोत. होय राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. परक्यांची गुलामगिरी नकोच. गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी सर्वांनी झटायचं, सर्वांनी खपायचं, आपले प्राण द्यायला तयार व्हायचं. आपला ध्येय एकच, हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, सर्वांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून प्रतिज्ञा करूया. स्वराज्य स्थापन